भारत सरकारने कर सवलतीचा स्लॅब 7 लाखावरना 12 लाख नेल्याने मध्यमवर्गीयांना एक मोठा दिलासा मिळाला. त्यातच आता आरबीआयने रेपो रेट कमी केल्याने आर्थिक भार आणखीन हलका होण्याची आशा निर्माण झाली आहे. पण नेमकं रेपो रेट म्हणजे काय आणि हा रेपो रेट कमी झाल्याने मध्यमवर्गीयांना काय फायदा होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नुकतीच आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची एक बैठक झाली आणि या बैठकीत रेपो रेट कमी करण्यात आला. कोविडनंतर सलग दोनदा हा रेपो रेट वाढवण्यात आला आणि गेले 2 वर्ष हा रेपो रेट स्थिर होता. आता हा रेपो रेट 6.5%वरना 6.25% करण्यात आला. रेपो रेट म्हणजे काय? तर जसं आपल्याला पैशांची गरज लागते तर आपण कोणाकडे जातो? बँककडे जातो. तसंच जेव्हा बँक्सना, ह्या कमर्शियल बँक्सना पैशांची गरज लागते तेव्हा त्या आरबीआयकडे जातात आणि आरबीआय ह्या बँक्सना जे काही कर्ज देतं त्या कर्जावरती जो काही व्याज दर लागतो त्याला रेपो रेट म्हणतात. सो आरबीआयच्या या निर्णयामुळे अनेक कर्जदारांना आता फायदा होणार आहे, कारण कर्जांवरचा व्याज दर कमी होण्याची शक्यता आहे. रेपो रेट कमी करण्यामागचं प्रमुख कारण काय? तर आता सामान्य माणसांसाठी किंवा उद्योजकांसाठी कर्ज घेणं थोडं सोपं होईल, ज्यामुळे त्यांच्या खर्चात किंवा गुंतवणुकीत वाढ होईल आणि एकंदरीतच आपल्या देशाच्या GDP वाढीला गती मिळेल. सो रेपो रेट कमी झाल्यामुळे काय होईल तर वेगवेगळ्या प्रकारांच्या कर्जांवरती वेगळा फरक पडेल. सो जे कर्ज किंवा ज्या कर्जांवरचा व्याजदर थेट रेपो रेटशी लिंक्ड असतील त्या कर्जांवरती तुम्हाला हा फरक आहे तो लवकर दिसून येईल. आता उदाहरणार्थ आपण एक होम लोन घेऊया. सो तुम्ही जर होम लोन घेतला असेल तर तुमच्याकडे आता 2 पर्याय असतील. एक तर तुमचा EMI कमी करून घेण्याचा आणि दुसरा तुमच्या कर्जाचा जो काही कालावधी आहे तो कमी करण्याचा. आता समजा तुम्ही एक 40 लाखाचं होम लोन घेतलं आहे, ज्याचा कालावधी आहे 20 वर्ष आणि व्याज दर आहे 9%. तर आता तुम्ही जर EMI कॅल्क्युलेट केलात तर तुमचा EMI किती येईल तर 35,989 रुपये येईल. आता रेपो रेट कमी झाला आहे तर तुमचा रिवाइज्ड जो व्याजदर असेल तो किती असेल तर 8.75% असेल आणि ह्या 8.75%नी जर तुम्ही तुमचा EMI कॅल्क्युलेट केला तर तुमचा EMI येईल साधारण 35,348 रुपये. सो एकंदरीत तुमचा EMI 641 रुपयाने कमी झाला. म्हणजेच काय तर या EMIमध्ये 1.8%नी म्हणजे जवळपास 1.8%नी हा तुमचा EMI आता कमी झाला आहे. सो आता तुम्हाला कळलं आहे की रेपो रेट कमी झाला आहे आणि तुमचं ऑलरेडी एखादं होम लोन आहे. मग तुम्ही काय कराल तर सर्वात पहिले ज्या बँकेकडनं तुम्ही कर्ज घेतलं आहे त्या बँकेशी तुम्ही संपर्क साधा. मी सांगितल्याप्रमाणे बँक तुम्हाला 2 पर्याय देतील. पहिला काय आहे तर EMI कमी करण्याचा आणि दुसरा आहे की तुमच्या कर्जाचा कालावधी कमी करण्याचा. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही दुसरा पर्याय निवडा. तुमचा EMI तसाच ठेवत कर्जाचा जो काही कालावधी आहे तो कमी करून घ्या. ह्यामुळे काय होईल तर तुम्हाला 2 फायदे मिळतील. पहिला काय तर कर्जाचा कालावधी कमी झाला आणि दुसरा काय तर ह्या कर्जावर तुम्हाला आता कमी व्याज भरावं लागेल. ते कसं तर त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा 1 वर्षापूर्वी तुम्ही एक होम लोन घेतलं आहे. 40 लाखाचं हे कर्ज आहे आणि त्याचा कालावधी आहे 40 लाखाचं कर्ज आहे आणि त्याचा कालावधी आहे 20 वर्ष. व्याजदर आहे 9%. आता साधारणपणे जर तुम्ही हिशोब केला तर ह्या 20 वर्षाच्या कालावधीसाठी तुम्ही जवळपास 46 लाख व्याज भरता. पण आता रेपो रेट कमी झाला आहे त्यामुळे तुमचा व्याजदर काय होईल तर तो कमी होईल. 9%वरना तो आता 8.75% होईल. सो यामुळे काय होईल तर तुमच्या कर्जाचा जो काही कालावधी आहे तो आता जवळपास 10 ते 11 महिन्यांनी कमी होईल आणि जो काही व्याज आहे तो जवळपास 4 लाखाने कमी होईल. म्हणजेच काय तर तुमचं जे काही कर्ज आहे तर ह्या रेपो रेट कमी झाल्याने तुम्हाला नक्कीच हे 2 फायदे होणार आहेत. आणि आता तुम्हाला एखादं नवीन घर घ्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही जर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी आहे. तुम्ही आत्ता कर्ज घेऊ शकता. सो थोडक्यात काय तर आरबीआयच्या या निर्णयामुळे अनेक कर्जदारांना ह्याचा फायदा होणार आहे. तुम्हाला सुद्धा याचा फायदा करून घ्यायचा असेल तर पहिले जाऊन तुमच्या बँकेशी संपर्क साधा. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि यातली माहिती उपयुक्त वाटली असेल याची मला खात्री आहे.
त्यामुळे लगेच कमेंट करा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि ह्या व्हिडिओला इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.